हां विद्यार्थी मित्र, आता आपला तासिका क्रमांक 6वा आहे. आता या धड्यातला कितवा पिरियड आपला 6वा तास आहे, 6वा पिरियड आहे असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. या ठिकाणी बघा, या 6व्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी काय बघणार आहोत. या ठिकाणी बघा, हे ओहरीचा आपण भाग बघितला. हे ओहरी कुठं आहे हे तुम्हाला कल्पना दिली आहे. बघा, ही आहे का ही कल्पना? पुन्हा पुन्हा आणखीन दाखवतो. बघा, ही हा ओहरीचा भाग आहे, हा ओहरीचा भाग आहे. लक्षात आलं? बरोबर आहे. हे मी दोन एकत्र केलेले तो ओहरीचा भाग आहे. आता या ठिकाणी ह्याचं काय म्हणतं आहे, आता हे या ठिकाणी बघा ओहरीच्या संदर्भामध्ये ह्यांचं काय म्हणणं आहे ते आपण या ठिकाणी बघूया. हे ओहरीचा भाग बघितला. आता त्यानं काय म्हणतं आहे, स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओहरी. ओहरीचा आकार आणि त्याचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने डेव्हलप होतो, तो ओहरी कशी डेव्हलप होते हे या ठिकाणी आपल्याला थोडंसं बघायचं आहे. ओके, चला पुढे बघा. या ठिकाणी ओहरीचा भाग या ठिकाणी कसा असतो, या ठिकाणी बघा कसं डेव्हलपमेंट होतं ते तुम्हाला कल्पना देतो. ईच ओहरी इज ए कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. बघा, ओहरी कशी असते त्या ठिकाणी कॉम्पॅक्टमध्ये दोन्ही बाजूने चपटी असल्यासारखी. बरं, अलग लक्षात. डिफरन्शिएट इनटू ए सेंट्रल पार्ट कॉल्ड ॲज मेडुला अँड आउटर पार्ट कॉल्ड कॉर्टेक्स. आता बघा, आता खरं तर जर आकृती जर आपण बघितली, हे बघा इथं ही ओहरीची आकृती आहे, टी एस ऑफ ओहरी. बरोबर आहे. आणि वरचा भाग कुठं या ठिकाणी, हे बघा हे कॉर्टेक्स. कॉर्टेक्स म्हणजे वरचा भाग. आणि मेडुला, हे बघा मेडुलामध्ये इथं दिलेलं आहे का बघा, ती मेडुला कुठं मध्ये दिलेलं आहे. ओहरीचे मुख्य दोन झोन्स असतात. झोन म्हणजे वरचा भाग आणि आतला भाग. वरच्या भागाला कॉर्टेक्स म्हणतात, आतल्या भागाला मेडुला असे म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये मी या ठिकाणी तुम्हाला हे दोन भाग असल्यानंतर आता मी प्रत्येक गोष्ट आता या ठिकाणी तुम्हाला मी सांगतो. या ओहरीचं स्ट्रक्चर इथं जे दिलेलं आहे त्याचं विश्लेषण स्वरूपामध्ये तुम्हाला कल्पना देतो. त्याच्यानंतर परत आपण त्या ठिकाणी पाठीमागे जाऊन आपण बघूया. हे काय आहे, वरचा भाग या ठिकाणी. याच्यामध्ये बघा ब्लड व्हेसल आलेली आहे, रक्तवाहिनी आलेली आहे, त्याच्यामध्ये आली का, त्या ओहरीमध्ये आलेली आहे. त्याच्यानंतर परत या ठिकाणी बघा, त्याच्यानंतर हे याच्यामध्ये जर्मिनल इपिथिलियल सेल आहे. बघा, ही ओहरीच्या वरच्या भागाचं या ठिकाणी जर्मिनल इपिथिलियल सेल. हे बघा, हे जर्मिनल इपिथिलियल. खरं तर ह्यानं इथं दाखवायला पाहिजे, वर दाखवायला पाहिजे होतं, इथं दाखवायला पाहिजे होतं. बरोबर आहे. आणि ह्या जर्मिनल इपिथेलियल सेलमध्ये परत विभाजन झाल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी, हे बघा प्रीमॉर्डियल फॉलिकल्स तयार होतात, बारीक बारीक. त्याला oogenesis आपण म्हणतो. हे पहिल्या दिवशी इथं निळ्यानं दाखवलेलं बघा, 1 डे पहिल्या दिवशी. त्याच्यानंतर त्याच्यापासून हे मोठे होतात, प्रायमरी फॉलिकल तयार झाले. बघा कुठे येते त्या ठिकाणी प्रायमरी फॉलिकल. हे बघा, हे प्रायमरी फॉलिकल. सॉरी बरं का, ती वर गेलं थोडं, जरा थोडं चुकलं. हे प्रायमरी फॉलिकल इथून आहे. हे बघा इथून आहे का, हां. त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा मोठी सेकंडरी फॉलिकल आहे. त्याच्यापेक्षा मोठी होऊन टर्सरी फॉलिकल. त्याच्यानंतर मोठी होऊन मॅच्युअर फॉलिकल. हे बघा मॅच्युअर फॉलिकल ही झालेली. आणि त्याच्यामध्ये oocyte म्हणजे एग सेल इथे आहे, फिमेल गॅमेट. आणि ज्या हे फॉलिकल मॅच्युअर परिपक्व झाल्यानंतर हे फुटते. आणि फुटल्यानंतर आता बघा, हे बघा फुटलेले आहे, झाली का फुटली काही. आणि फुटल्यानंतर ओव्हुलेटेड ओव्हम. बघा, हे कितव्या दिवशी कोणती प्रक्रिया निळ्यानं दाखवलेलं आहे इथं, 12व्या दिवशी कोणते होते. आणि नंतर oogenesis झाल्यानंतर त्या ठिकाणी किती दिवसानंतर हे फुटते, ओहा बाहेर पडतो. ओहा म्हणजे फिमेल गॅमेट. बरोबर आहे. इथं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे 14व्या दिवशी पडतं त्या ठिकाणी. लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर आता पुढचा भाग आहे बघा, हे कॉर्पस लुटियम. नंतर फुटल्यानंतर हा कॉर्पस लुटियमचा भाग आहे इथे. बरोबर आहे. हे खरं इथं तयार झालं. खरं तर मी वरून जर दाखवले तुम्हाला, खरं तर इथून नाही, याचं रूपांतर इथे झालं हे. बरोबर आहे. याला म्हणतात कॉर्पस लुटियम. राईट, हे कॉर्पस लुटियम झालं. त्याच्यानंतर कॉर्पस लुटियमपासून कॉर्पस अल्बुकॅनन तयार होतो. हे कसं तयार होतं, काय होतं ते मी नंतर तुम्हाला सांगतो. अल्बुकॅन. आणि अशा प्रकारच्या TS ऑफ ओहरीमध्ये ही आकृती प्रॅक्टिकलच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वाची आहे. प्रॅक्टिकलमध्ये ही जी स्लाईड असते आणि आपल्याला प्रॅक्टिकलमध्ये सुद्धा हे स्पॉटिंगला 1 मार्कासाठी असेल. आता किती मार्काचा असेल तो विषय त्या ठिकाणी वेगळा. ओके, इथे आपण स्टॉप करू. आता आपण या ठिकाणी पुढे बघू. या ठिकाणी बघा, बरोबर आहे. इथं काय आपण बघत होतो, स्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट ऑफ ओहरी. ह्याचे दोन भाग बघितलं. ओहरीचा वरचा भाग कॉर्टेक्स मी सांगितलेलं आहे आत्ताच, आणि आतला भाग मेडुला म्हणून सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता आपण एक या ठिकाणी याच्यामध्ये सगळं व्यवस्थित आपण या ठिकाणी आता आपण बघूया. बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतं, या ठिकाणी हां
द कॉर्टेक्स इज कवर्ड बाय ए लेअर ऑफ जर्मिनल इपिथिलियम. कॉर्टेक्सच्या वरच्या बाजूला इपिथिलियल सेलनं लेअर असते एक इपिथिलियल सेलची, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यानंतर द स्ट्रोमा ऑफ लूज कनेक्टिव्ह टिश्यू ऑफ मेडुला हॅज ब्लड व्हेसल. त्याच्यामध्ये काय काय असतात? ब्लड व्हेसल, लिम्फ व्हेसल, नर्व फायबर, चेतासंस्थाकडून आलेले. त्याच्यानंतर आउटर कॉर्टेक्स इज मोर कॉम्पॅक्ट अँड ग्लॅन्युलार. मोर कॉम्पॅक्ट म्हणजे दबलेलं, आणि ग्रॅन्युला म्हणजे ग्रॅन्युल असल्यासारखे, बरोबर, कणी असल्यासारखे असं आपण ते आपण म्हणतो. इट शोज लार्ज नंबर ऑफ टायनी मासेस ऑफ सेल कॉल्ड ॲज ओव्हरियन फॉलिकल्स. आता बघा, ओव्हरियन फॉलिकल्स त्या ठिकाणी आहेत जे आपण तयार होतात त्या ठिकाणी ओव्हरी तयार, ओजिनेसिसपासून तयार झालेले, बरोबर आहे. प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी जे आपण म्हणतो ना, त्याला ओव्हरियन फॉलिकल्स असं म्हणतात. दीज आर कलेक्टिव्हली फॉर्म्ड फ्रॉम द इमॅच्युअर ओव्हा ओरिजिनेटिंग फ्रॉम द सेल ऑफ द डॉर्सल एंडोडर्म ऑफ द यॉक सॅक. त्याच्यामध्ये यॉक सॅक असतो असं त्याने सांगितलेलं आहे. मग त्याच्यानंतर द सेल मायग्रेट टू द गोनेडल रिजेस ड्युरिंग द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट होत असताना, म्हणजे त्याची एम्ब्रिओपासून डेव्हलप होत असताना तो प्रकार त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेला आहे. अँड डिवाइड मायटोटिकली. मग त्याच्यामध्ये जर्मिनल इपिथिलियसमध्ये विभाजन, परत विभाजन होतो. जर्मिनल इपिथिलियसच्या आकृतीमध्ये कुठे आहेत बघा, ह्या पेशी विभाजन, परत विभाजन होतात, आणि त्याच्यामध्ये काय होतं त्या ठिकाणी विभाजन झाल्यानंतर डिवाइड मायटोकली आणि फुल स्टॉप. नाव दी सेल्स आर कॉल्ड ओगुनिया. या सेललाच आपण काय म्हणतो? ओगुनिया तयार होतात, म्हणजे ओजिनिसिसून. ॲज द ओगुनिया कंटिन्यू टू ग्रो इन साइज दे आर सराउंडेड बाय ए लार्ज ऑफ द ग्रॅन्युलोसा सोल, त्याच्यावर ग्रॅन्युलोसा सोल, अँड फॉर्म ए रोडिमंट ओव्हरियन फॉलिकल. फुल स्टॉप. दिस प्रोसेस ऑफ ओजेनेसिस स्टार्ट मच बिफोर द बर्थ ऑफ द फिमेल बेबी. फिमेल बेबी जन्मण्याच्या अगोदरच हे फिमेलमध्ये ते ग्राफियन फॉलिकलमध्ये ओजेनेसिस होतात. मग त्याच्यानंतर अँड बाय द एंड ऑफ द 12 वीक, मग कधी? जन्मल्यानंतर 12व्या आठवड्यानंतर द ओव्हरी इज फुल्ली फॉर्म्ड. पुन्हा ओव्हरी का होते? पुन्हा व्यवस्थित फॉर्म होते, तयार होते. इट हॅज मोर दॅन 2 मिलियन प्रिमोडियल फॉलिकल्स इन इट. त्याच्यामध्ये प्रिमोडियल फॉलिकल्स किती तयार होतात बघा, कितीमध्ये त्या ठिकाणी? मोर दॅन 2 मिलियन्स, 2 मिलियन्सपेक्षा जास्त. असा त्याचा बघा, हे प्रिमोडियल फॉलिकल्स इथे आहेत, हे बघा, हे आहे का? हे ते असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यापैकी फक्त काय होतं त्या ठिकाणी पुढे नंतर आता बघा या ठिकाणी. द सेल ऑफ जर्मिनल इपिथिलियम गिव्ह राईज टू ए ग्रुप ऑफ ओगुनिया प्रोजेक्टिंग इन टू द कॉर्टेक्स in the form of cord called as egg tuber of the पिफ्लुगर. बघा, एग ट्यूबुलर, एकची ट्यूब असल्यासारखे होते, त्याला पिफ्लुगर असं म्हणतो. इच कॉर्ड ॲट इट्स एंड हॅज ए राऊंड मास ऑफ ओगोनियल सेल्स कॉल्ड एज एग नेट्स. एगचा घर, तर ज्याला आपण नेस्ट आपण म्हणतो, एगचा घर. हे बघा, याच्यामध्ये आकृतीमध्ये इथं दिलेलं आहे बघा, इथे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे याच्यामध्ये एग आहे आणि वर त्याच्यावर असलेलं आच्छादलेलं त्याचं घर असल्यासारखं. फ्रॉम द प्रिमोडियल ओव्हरियल फॉलिकल डेव्हलप. मग त्याच्यानंतर प्रिमोडियल फॉलिकल तयार होतो. इच प्रिमोडियल फॉलिकल हॅज हां काय असतं या ठिकाणी? हां कुठं दिलं तर हॅज इट्स सेंटर ए लार्ज प्रायमरी ओसाइट्स. कंसामध्ये या ठिकाणी 2 यांना दाखवलेलं गेलेलं आहे. म्हणजे हा प्लॉट असेल तर डबल नंबर ओसाइट. हे कुठलाही मधलं सेल आलं त्या ठिकाणी ओसाइट. आकृतीमध्ये बघा कुठे या ठिकाणी ओसाइट. हे बघा, मी परत आणखीन दाखवतो का ओसाइट आहे का? हे मध्ये आहे, मध्ये. हे बघा, हे मी आता दाखवलेलं मधलं आहे का, छोटं गोल असल्यासारखं, त्याला ओसाइट, सेकंडरी ओसाइट. सराउंडेड बाय सिंगल लेअर ऑफ फ्लॅट फॉलिक्युलर सेल. त्याच्या सभोवताली सेल अरेंज असतात त्या ठिकाणी, बरोबर. द प्रायमरी ओसाइट स्टार्ट विथ इट्स मायटोटिक डिव्हिजन बट गेट्स अरेस्टेड इट ॲट द मिओसिस. मग मिओसिस फर्स्ट डिव्हिजन होतो ऑफ 2 मिलियन्स ऑफ प्रिमोडियल फॉलिकल एम्बेडेड इन द fetal ovary. ओनली अबाउट 1 मिलियन रिमेन ॲट द बर्थ. बर्थच्या वेळेमध्ये फक्त 1 मिलियन शिल्लक राहतात असा त्याचा. अँड ओनली अबाउट 40,000 रिमेन ॲट द प्युबरिटी. प्युबरिटी म्हणजे हे परिपक्व होईपर्यंत त्या ठिकाणी 40,000 शिल्लक राहतात प्रिमोडियल फॉलिकल्स, असा त्याचा अर्थ आहे. ओके.
आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी पुढे द लार्जर स्केल डिस्ट्रक्शन ऑफ प्रिमोर्डियल फॉलिकल ड्युरिंग द ग्रोथ इज कॉल्ड ॲज अस्ट्रेसिया. बघा मग नंतर बाकी ज्यावेळेस काय होतं त्या ठिकाणी मोठं होत असताना बाकी सगळे डिस्ट्रक्शन होतात असा त्याचा अर्थ, नाहीसे होतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. द डेव्हलपमेंट ऑफ प्रिमोर्डियल फॉलिकल्स into मॅच्युरल or Graafian follicle restart with one sets of puberty full stop during each menstrual cycle. Only one of the primordial follicles start growing to form a Graafian follicle. सगळे नाहीसे होतात त्याच्यापैकी एकच ग्रॅफियन फॉलिकल मध्ये रूपांतरित होत असतं. हे बघा ही आकृती इथे आहे ग्रॅफियन फॉलिकलची आहे का. मॅच्युअर फॉलिकल बघा हे इथं दाखवतो बघा या ठिकाणी आहे का हे, याला आपण मॅच्युअर फॉलिकल असं आपण म्हणतो राईट. चला तोच भाग आपण या ठिकाणी मॅच्युअर फॉलिकल और ग्रॅफियन फॉलिकल असं आपण म्हणतो. इन ईच सायकल अल्टरनेटली वन ऑफ द टू ओव्हरीज प्रोड्युसेस ए ग्रॅफियन फॉलिकल. आता दोन ओव्हरी इकडून आहेत, दोन्हीपैकी एका ठिकाणी प्रत्येक महिन्याला तयार होतं असा त्याचा अर्थ आहे. द फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकल ऑफ मेनॉर्च बिगिन नॉर्मली at about the 13 year menopause, that is stopping of cycle happen at 45 to 55 years. आता हे मेन्स्ट्रुअल सायकल एका महिन्यामध्ये 13 होता, 13 बरोबर आहे, म्हणजे एग्स तयार होणे. आणि वयाच्या किती 45 ते 55 वर्षापर्यंत महिलांमध्ये हे मेन्स्ट्रुअल सायकल तयार होते. MC ज्याला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणते MC, त्याच्यामध्ये ओव्हा तयार होणे. आता बघा द पिरियड बिटवीन मेनॉर्च and menopause of reproductive age of female is approximately 32 years. आता म्हणजे पुनरुत्पादनाचा कालावधी फिमेलमध्ये केवळ आणि केवळ 32 वर्षाचा अर्थ असतो. वयात आल्यापासून तर त्याच्या शेवटच्या म्हणजे 55 ते 45 वर्षाच्या कालावधीपर्यंत म्हणजे 32 वर्ष फिमेल रिप्रोडक्टिव्ह पिरियड असतो असा त्याचा. लहानपणाचं मोजलं जात नाही असा त्याचा अर्थ आहे. ओके, म्हणजे परिपक्व फिमेल मॅच्युअर झाल्यानंतरचा विषय त्या ठिकाणी असा आहे. इन दिस टाइम द फिमेल विल बिगेन प्रोड्युसिंग ए मॅक्झिमम अबाउट 416 एग्स. बघा 416 अंडी म्हणजे एग्ज फिमेल गॅमेट तयार होतात. कशामध्ये? फिमेलमध्ये. आला लक्षात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. किती ह्याच्यामध्ये बघा आता त्याच्यानंतर 416 गुणिले 32 एका महिन्यामध्ये किती एका वर्षामध्ये 13 आणि 32 वर्षामध्ये त्या ठिकाणी किती, या ठिकाणी किती म्हणलं तर त्या ठिकाणी किती होतील 416 एग्ज. सबंध आयुष्यामध्ये फिमेल एवढ्या एग्ज फिमेल गॅमेट्स देऊ शकते असा त्याचा अर्थ आहे. कळाला हा मुद्दा तुम्हाला. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी त्याच्यामध्ये आता पुढचा भाग आहे ओव्हरियन हिस्टॉलॉजी ऑफ ए मॅच्युअर फिमेल. आता ओव्हरीचं हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर आतलाच त्या ठिकाणी भाग. आता हाच भाग त्या ठिकाणी इथे आपण पुन्हा या ठिकाणी बघणार आहोत. कोणता भाग? हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर. हाच भाग हिस्टॉलॉजिकल बरोबर. वरचा ओझर ते आपण बघितला, आतला भाग या ठिकाणी. इन द हिस्टॉलॉजी ऑफ ओव्हरी वी हॅव डिस्कस्ड द प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. आता प्रायमरी स्ट्रक्चर आपण या ठिकाणी बघतो. फॉलोइंग द डिस्कशन इन्क्लूड द चेंजेस सीन इन ए मॅच्युअर ओव्हरी. प्रायमरी इन द कॉर्टेक्स. बघा कॉर्टेक्स वरचा भाग आहे. द डिफरंट स्टेजेस डेव्हलप्ड oocytes कॅन बी सीन. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेजेस दिसून येतात. दीज चेंजेस इन द ओव्हरी आर सायकल म्हणजे एकानंतर एक सायकल झाल्यासारखे ऑकरिंग ड्युरिंग द ईच मेन्स्ट्रुअल सायकल अँड इट इन्व्हॉल्व्ह मॅच्युरेशन ऑफ द प्रीमॉर्डियल फॉलिकल्स इन टू प्रायमरी सेकंडरी ग्रॅफियन फॉलिकल. बघा आता प्रायमरी आता हे कसं या ठिकाणी सांगितलेलं आहे इथं आकृतीमध्ये मी दाखवलं आहे बघा इथं. हे बघा हे प्रीमॉर्डियल प्रायमरी सेकंडरी टर्सरी बरोबर आहे. हेच या ठिकाणी तो भाग त्या ठिकाणी सांगितलेला आहे असा त्याचा अर्थ आहे बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी बघा हां प्रीमॉर्डियल इंटू प्रायमरी सेकंडरी ग्रॅफियन फॉलिकल फुल स्टॉप. ईच प्रायमरी फॉलिकल हॅज मल्टी लेअर्ड क्युबायडल फॉलिक्युलर सेल. त्याच्यामध्ये अनेक लेअर तयार असतात असा त्याचा अर्थ आहे. लेअर तयार होतात. द स्ट्रोमा सेल्स ॲड अ थिका ओव्हर फॉलिकल. आता त्याच्यावरची लेअर आहे थिका वरचा. इट नोज चेंजेस इन टू ए फॉलिकल. त्याच्यामध्ये नंतर सेकंडरी फॉलिकल त्या ठिकाणी तयार होतो. देर इज ए ग्रोथ ऑफ द oocytes अँड द ग्रानुलोसा सेल्स इन्क्रीज्ड इन द नंबर. मग त्याच्यामध्ये ग्रानुलोसा नावाचे सेल तयार होतात असा त्याचा अर्थ आहे. द सेकंडरी oocyte ग्रोज इन टू ग्रॅफियन फॉलिकल. सेकंडरी oocyteचं रूपांतर कशात होतो? ग्रॅफियन फॉलिकल. त्यालाच
मॅच्युअर फॉलिकल असं म्हणतो. बाय ॲडिशन ऑफ मोर फॉलिक्युलर सेल्स, मग त्याच्यामध्ये अनेक फॉलिकल सेल अनेक वाढतात. ॲज धिस प्रोसेस मॅच्युरेशन फॉलिकल टेक्स प्लेस, त्याच्यामध्ये फॉलिकल पूर्णपणे परिपक्व होतो. दे बिगॅन टू मूव्ह टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी, ओव्हरीच्या पृष्ठभागावर होते येते आणि नंतर ते फुटते, फुटून ओव्हा बाहेर पडतो. द ग्रॅफिन फॉलिकल प्रेसेस द अगेन्स्ट द थिन वॉल ऑफ द ओव्हरी गिविंग इट ए ब्लिस्टर्ड अपीअरन्स. द एग इज रिलीज्ड फ्रॉम द ग्रॅफियन फॉलिकल ड्युरिंग द ओव्हुलेशन. बघा हे फुटते, ग्रॅफियन फॉलिकल इथं कुठे आहे, इथे बघा हे फुटते, फुटून या ठिकाणी ओव्हा बाहेर पडलेला आहे. इथं आकृतीमध्ये बघा या ठिकाणी दाखवतोय, हे बघा हे आहे का ओव्हुल, त्या हे ग्रॅफिन फॉलिकलून ओव्हा बाहेर फुटून बाहेर पडल्यानंतर यालाच ओव्हुलेशन असे म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला आता पुढे बघा या ठिकाणी काय म्हणतो. ग्रॅफिन फॉलिकल असा त्याचा अर्थ आहे. ग्रॅफिन फॉलिकल टेक्स प्लेस बाय बिगिन टू मूव्ह टुवर्ड्स द सरफेस ऑफ ओव्हरी, ओव्हरीच्या पृष्ठभागावर होतो आणि फुटून बाहेर पडतो. इथं खाली आलेले आहे. द एग्स रिलीज्ड फ्रॉम द ग्रॅफिन फॉलिकल ड्युरिंग द ओव्हुलेशन and the remaining part of the follicle changes into temporary endocrine gland. त्याला कॉर्पस, त्याला या ठिकाणी का आपण म्हणतो कॉर्पस लुटियम. बघा मी काय म्हणतो, इथं फर्टिलायझेशन झाल्यानंतर कॉर्पस लुटियम तयार झालेलं आहे. बघा कॉर्पस लुटियम फर्टिलायझेशन झाल्यानंतर, आणि जर फर्टिलायझेशन झालं नाही तर कॉर्पस अल्बुकॅन तयार होतो. या ठिकाणी त्या आकृतीमध्ये बघा या ठिकाणी ते अर्थ त्या ठिकाणी दिलेले आहे. मग इथं परत इफ fertilization does not take place the corpus luteum degenerate, मग corpus luteum degenerate नाहीसा होतो into a white scare called as corpus albicans. बरोबर आहे, असा त्याचा त्या ठिकाणी त्याचा अर्थ तयार होतो त्या ठिकाणी. आता यूज युअर ब्रेन पॉवर, तुमच्या डोक्याचा वापर करा म्हणतंय. इन द टीएस ऑफ ओरी कॅन ऑल द स्टेजेस ऑफ फॉलिकल्स बी सीन सायमल्टेनियसली. हो, ए टी एस ऑफ ओव्हरीमध्ये सायमल्टेनियसली इथं सगळे प्रायमरी, सेकंडरी, टर्सरी, मॅच्युअर फॉलिकल तयार होतात, असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर आता स्ट्रक्चर ऑफ ग्रॅफियन फॉलिकल. आता ग्रॅफियन फॉलिकलचं कोणतं स्ट्रक्चर, हे बघा हे मॅच्युअर आहे ना, हे बघा मॅच्युअर फॉलिकल आहे ना, त्यालाच ग्रॅफियन फॉलिकल आपण असं म्हणतो. या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ ग्रॅफियन फॉलिकल मधला भाग या ठिकाणी ते. आता म्हणजे ओव्हा हे म्हणजे ओव्हरी फुटण्याच्या अगोदर हे ग्रॅफियन फॉलिकल फुटण्याच्या अगोदरचं ग्रॅफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर, त्याला ग्रॅफियन फॉलिकल आपण असं म्हणतो, मॅच्युअर ग्रॅफियन फॉलिकल आपण या ठिकाणी असं म्हणतो. बरोबर आहे. तर इथे स्ट्रक्चर ऑफ ग्रॅफियन फॉलिकलचा मला असं वाटतं हा भाग इथे आपण या ठिकाणी इथे संपूया, आणि नंतरचा भाग वाटलं तर आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेतलं तर उपयोगी पडेल. नाहीतर हा भाग आपल्याला तुमच्या यूट्यूबवर त्या ठिकाणी किंवा त्या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर जाणार नाही. तर इथे आपण या ठिकाणी थोडंसं इथे स्टॉप करू आणि नंतरचा भाग आपण नंतर या ठिकाणी पाहूया. ओके, आय विल